प्राण्यांचा राजा या नात्याने अगदी सूक्ष्म जीवापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व जे काही पशु प्राणी पक्षी आहे या सर्व सजीव सृष्टीचा राजा म्हणून मनुष्य आहे आणि म्हणून त्याची जबाबदारी आहे की त्यांनी सर्वांचा विचार केला. कळू नाही कारलं हरकत नाही तरी पण मला मजा वाटते खायला द्या, ही स्वीकृती आहे. आता पर्याय नाही ना, पाकळं तोंड करून पण खातोच, ही सहिष्णुता आहे. थोडासा फरक आहे. मग आपण आपल्या बरोबरीच्या माणसांना आपण जेव्हा बरोबरीचाच मान देतो तेव्हा त्यांची आपण स्वीकृती आणि आदर करतो आणि जेव्हा आपण त्यांना आपल्यापेक्षा छोटे आहे असं समजतो तेव्हा सहिष्णुता आणि करुणेची गरज. पण जोपर्यंत तुम्ही सहिष्णुता आणि करुणा दाखवताय तोपर्यंत तुमच्या अहंकाराला वाव आहे, कारण स्वीकृती ही सहिष्णुतेची पुढची पायरी आहे. म्हणजे सहिष्णुता आणि करुणा ही पहिली पायरी आणि त्याच्यानंतर स्वीकृती आणि आदर ही दुसरी पायरी आहे. आपल्यापेक्षा कनिष्ठांवरती रुबाब गाजवणे आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठांच्या विषयी आदर दाखवणे हा काय अहंकार. जो आपली रिस्पेक्ट करतो आपण त्यालाच रिस्पेक्ट देतो, बरोबर आहे ना. इंग्लिश मधला शब्द पण किती सुंदर बघा, एक्सपेक्ट आणि रिस्पेक्ट. लक्षात ठेवा शब्द बघा, ज्याच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे त्यालाच रिस्पेक्ट आहे. तसं मराठीमध्ये पण आहे बघा, ज्याच्याकडनं काहीतरी आपल्याला भाव मिळतो, ज्याच्या समोर गेल्यावर आपलं काहीतरी किंमत वाढते, आपल्याला जरा मोठा असल्याची भावना होती, जो आपला अहंकार वाढवतो त्याच्याविषयीच आपल्याला आदर आहे. हा आदर नाहीये. मग खरा आदर कोणता आहे? तू जसा आहे तसा मी तुझा आदर करतो. सहिष्णुता आणि करुणा ही शिडी आहे जेणेकरून खालच्या स्तरावरचा जो व्यक्ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, तुमच्या बौद्धिक असेल, या कोणत्याही स्तरावरती, राजकीय असेल, या खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर येऊन सर्वांचा समान स्तर व्हावा म्हणून सहिष्णुता आणि करुणेची गरज आहे. परंतु आज सर्व माणसं बौद्धिकदृष्ट्या सर्वांना समान शिकण्याची संधी आहे, सर्वांना सर्व व्यवसाय करण्याची संधी आहे, सर्वांना सर्व ज्ञान घेण्याची संधी आहे. आज कुणीही कोणाला जाब विचारू शकतो ती संधी आहे. आज खऱ्या अर्थाने लोकशाही. या शरीराला कुठेतरी पडू देणं बेडवं ही सर्वात प्रिय गोष्ट आहे आजच्या पिढीची. मग तुम्हाला आडवच पडायचे, तुम्ही उभे झाले कशाला? तुम्ही 4 पायावर होते ना पहिले, तुम्ही 2 पायावर का आले? असा प्रश्न या प्रकृतीला पडत असेल. माणसाने 4 पाय सोडले पण 4 पायी नाही सोडली. ते काल परवा त्या मिल्क चार्जरच्या पीपीटी मध्ये ते गायीचे 2 पाय वरती पुढे होते आणि ती गाय अशी होती. ते पाहून मला पुढे आश्चर्य वाटलं. जनावराला वाटतं 2 पायावर यावं, ह्या 2 पायाच्या जनावराला 4 पायावर जावं असं वाटतं. सर काय ही प्रगती आहे, ही अधोगती आहे, ही स्वीकृती आहे. निसर्गाने तुम्हाला दिलेलं जे काही मनुष्यरूपी जन्म आहे त्या मनुष्यरूपी जन्माचा तुम्ही स्वीकार करताय का? तो जसा आहे तसं स्वीकारतो. जर तो स्वतःला स्वीकारू शकला तरच तो जगाला स्वीकारू शकतो. मग तुम्ही विचारलात मला की सर स्वतःला स्वीकृती कशी वाढवावी, तर पहिलं जसे आहात तुम्ही त्याला पहिलं स्वीकारा. आपला मानव म्हणून सहनशीलता पण पाहिजे, म्हणजे सहिष्णुता पण पाहिजे, स्वीकृती म्हणजे ऍक्सेप्टन्स पण पाहिजे आणि आदर रिस्पेक्ट पण पाहिजे. मग सद्गुरू असं का म्हणता की सहिष्णुता आणि करुणा यांची गरज नाही, स्वीकृती आणि आदर यांची आवश्यकता जास्त आहे, असा माझा प्रश्न आहे सर. की व्यक्तिगत जीवनामध्ये व समाजामध्ये आपल्याला स्वीकृती आणि आदर जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा अवलंबन केला पाहिजे? मित्र, माणसाच्या जीवनामध्ये भावनांना फार महत्त्व आहे आणि भावनांचा जो संबंध आहे तो समोरच्या जीवांबद्दल आहे. सजीवांबद्दलची भावना तुमच्या मनामध्ये जर जागृत असेल तर त्याही पलीकडे जाऊन तुम्ही निर्जीवांच्या भावनेचा पण विचार करू शकतो. त्या दगडाला पण एक भावना आहे, पण फार उच्च कोटीचा विचार आहे. पण जे जिवंत आहे, जे प्रतिक्रिया करू शकतं, प्रतिसाद देऊ शकतं, अशा जीवांच्या बाबतीमध्ये माणसाकडे भावना आहे. आता माणूस म्हणून आपण पहिलं तर माणसाला समजून घेतलं पाहिजे. आपण त्याच माणसाला माणूस म्हणतो जो दुसऱ्या माणसाला समजून घेतो. आपापलं आयुष्य प्रत्येकाने स्वतंत्रपणे जगलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. मग स्वतःच्या आयुष्याची स्वतः जबाबदारी घेतल्यानंतर इतरांचा विचार करण्याची काय गरज आहे? इतरांचा विचार करणं मानवासाठी गरजेचं आहे का? याचं उत्तर आहे की ज्याप्रमाणे प्रजा जर स्वतःचा विचार करत असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे, पण राजा जर स्वतःचा विचार करत असेल तो राजा होण्याच्या पात्रतेचा नाही आहे. कारण राजाची निर्मिती प्रजेसाठी आहे. म्हणजे प्रजेच्या कल्याणाची जबाबदारी जशी प्रजेची स्वतःची आहे, तर ते संपूर्ण प्रजेची जबाबदारी ही राजाची आहे. तसं मनुष्य हा प्राण्यांचा राजा आहे. प्राण्यांचा राजा या नात्याने अगदी सूक्ष्म जीवापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व जे काही पशु प्राणी पक्षी आहे या सर्व सजीव सृष्टीचा राजा म्हणून मनुष्य आहे आणि म्हणून त्याची जबाबदारी आहे की त्यांनी सर्वांचा विचार केला. तुमची नेमणूक राजा म्हणून झालेली आहे आणि तुम्ही जर स्वतःचाच विचार करत असाल
तुम्ही राजा या पदाचा अपमान करता, तुम्हाला मिळालेल्या उपलब्धीचा तुम्ही अपमान करताय. मनुष्य म्हणून तुम्हाला या प्रकृतीने जन्माला घातलं, तुम्ही त्याचा अवमान करताय. आणि मग अवमान केल्यानंतरचा परिणामी आम्ही भोगतोच. जेव्हा एखादा माणूस म्हणून जगत नाही, तेव्हा त्याला त्याची फळं भोगावी लागतात. आणि ही जी फळं आहे ही भोगल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. फक्त समस्या ही आहे की कर्म आता केलं जातं आणि फळ काही कालावधीनंतर मिळतं. मग त्या दोघांचा संबंध जोडला जात नाही. आपण 8 दिवसापूर्वी काहीतरी चुकीचं खाल्लेलं आहे आणि त्वचेवरती आज त्याचे परिणाम दिसत आहे, त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नवीन एक संशोधन समोर आलं. एका कुटुंबामध्ये गर्भधारणा झाली की गर्भपात व्हायचा. अगदी 9 महिन्यानंतर जन्माला जरी आला एखादा गर्भ, तर तो मेलेला जन्माला यायचा किंवा तो गर्भामध्येच मरून जायचा. असं एका सुनेच्या बाबतीत झालं. परत दुसऱ्या सुनेच्या बाबतीत पण तेच. 9 वर्ष हे 10 वर्ष अशा प्रकारे चालू. गर्भधारणा व्हायची पण गर्भपात व्हायचा. लोक म्हणतात बाहेरचं कुणीतरी केलं, करणी केली, बरोबर आहे. तर याच्यावरती विविध प्रकारच्या डॉक्टरांचे उपचार झाले. जेव्हा शेवटी एका स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासण्यात आलं, तेव्हा असं लक्षात आलं, त्यांनी त्यांना विचारलं, तुमच्या घरात मांजर आहे का? ते म्हणे आहे. म्हणजे त्यामुळेच तुमचा गर्भपात होतो. त्या घराला जरा, त्या परिवाराला ते विचित्र वाटलं जरा. मग त्या डॉक्टरांनी त्यांना समजून सांगितलं की मांजराच्या शरीरावरती, केसांवरती असा एक प्रकारचा एक विषाणू असतो, जो विषाणू त्या मांजरीच्या संरक्षणासाठी असतो. परंतु तो जेव्हा नाकाद्वारे, तोंडावाटे जेव्हा शरीरात जातो, तो गर्भाचा पात करतो, गर्भपात करतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, की आम्हाला जे कळतं तेच ज्ञान आहे असं नाही आहे. त्याच्या पलीकडे ज्ञान अनंत आहे. आम्हाला कळत नाही काय चाललं आहे ते. आम्ही अज्ञानामध्ये फार जगतो, बरोबर आहे. आणि म्हणून माणूस म्हणून आज आपण आपल्या जीवनामध्ये जर बघितलं तर आपल्याला कोणत्या कर्माचं फळ मिळालं आहे हे आपल्याला कळत नाही. काय चुकतं आहे आपलं हे कळत नाही आपल्याला. कारण आपली स्मरणशक्ती फार छोटी आहे. आपल्याला या जन्मीचं आठवत नाही, तेव्हा मागच्या जन्मीचं केव्हा आठवत, बरोबर आहे. म्हणून आज आपल्या वाट्याला जे काही भोग येतात ते त्याचं कारण नाही, कधीतरी आपल्याकडनं ते घडलेलं आहे. म्हणून भावना ज्या आहे ह्या माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहे. आणि मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे या नात्याने त्याने एकमेकांशी तर चांगलं वागलंच पाहिजे, परंतु त्याने सर्वांच्या बाबतीमध्ये सहिष्णुता आणि करुणा ठेवली पाहिजे. सर्व प्राणी मात्राच्या साठी त्याच्या अंतःकरणामध्ये सहिष्णुता पाहिजे. सहिष्णुता म्हणजे काय? त्या शब्दामागचा अर्थ आहे, ज्या वेळेस तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी घडतं, तुम्हाला त्रासदायक असं तरी ज्यावेळेस घडतं, त्यावेळेस ते सहन करणं, याला सहिष्णुता असेल. एखादा IPS ऑफिसर आहे आणि त्याच्या जर कोणी कानामागे वाजवली गालामध्ये, त्याचा अहंकार एवढा दुखावला जाईल की तो कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याच्यावरती बदला घेणारच. त्याचा अहंकारच तेवढा मोठा आहे, त्याचं पद तेवढं मोठं आहे, त्या पदाची गरिमा तेवढी मोठी. त्या पदाची गरिमा राखण्यासाठी त्याला ते करावंच लागेल, तो करेलच. किमान त्याला नुकसान तरी पोच. पण तेच लहान बाळाला खेळवता खेळवता लहान त्याच्याच मुलांनी त्याच्याच कानामागं वाजवली, गालांना चटकन वाजवून दिली, तो काय करेल? त्या कैद्याच्या बाबतीमध्ये, गुन्हेगाराच्या बाबतीमध्ये त्यांनी जी सहिष्णुता दाखवली नव्हती ती तो इथं दाखवूया का? सहन करेल ते. अरे आपलंच पोरग आहे, बरोबर. मग अशा प्रकारची सहिष्णुता आपण प्राण्यांच्या बाबतीत दाखवतो. वाघाने जर तो नरभक्षी झाला, त्याला आपण दूरच्या अभयारण्यामध्ये, जंगलामध्ये नेऊन सोडतो, त्याला गोळ्या घालून ठार नाही मारत. त्याच्याबद्दल आपण काय करतो? सहनशीलता दाखवतो. आणि करुणा काय आहे? दुसऱ्याची दया आहे. तसं आपल्याला जगायचा अधिकार आहे, तसा दुसऱ्याला पण जगायचा अधिकार आहे. तो त्याला अधिकार देणे म्हणजे करुणा आहे. दुसऱ्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानणे, त्याची काळजी घेणे म्हणजे करुणा आहे. आई बाळा नेहमी स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानते, म्हणून
आईच्या अंतःकरणामध्ये बाळाविषयी करुणा असते. ती स्वतःला नेहमी त्या बाळापेक्षा छोटा समजते. म्हणजे माझं जीवन हे बाळासाठी आहे, माझे प्राण गेले तरी चालतील, माझं बाळ वाचलं पाहिजे. हे प्राण सुद्धा डावावर लावू शकते, एवढी करुणा असते आई. मग ही सहनशीलता आणि करुणा याबद्दल सद्गुरू सांगताय की यांची माणसाला काही गरज नाही. मग याची गरज ही प्राण्यांना आहे, कारण ती मुके आहे, ते दुर्बल आहे, ते बंधनामध्ये आहे, ते पाशामध्ये अडकलेले आहे. त्यांना या प्रकृतीने 2 मर्यादांमध्ये एक बंदिस्त जीवन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी तुम्हाला सहिष्णुता ठेवली पाहिजे, त्यांच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये करुणा पाहिजे. मग फक्त प्राण्यांविषयीच पाहिजे का? नाही, जेवढे दुर्बल आहेत तुमच्यापेक्षा त्या सर्व दुर्बलांविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये सहिष्णुता पाहिजे आणि करुणा पाहिजे. मग तुमच्या बरोबरीची जे माणसं आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला सहिष्णुता आणि करुणा बाळगण्याची काही गरज नाही आहे, त्यांना त्याची आवश्यकता पण नाही. तुमच्या जो बरोबरीचा आहे, एक माणूस हा दुसऱ्या माणसाच्या बरोबरीचा असतो, मग त्याला तो बरोबरीचा आदर देणं ह्याची जास्त गरज आहे की त्याच्याविषयी करुणेची गरज आहे? बघा, तुमचं जे लहान भाऊ असेल, बहीण असेल किंवा मुलगा असेल, घरामध्ये जे तुमच्यापेक्षा छोटे आहेत त्यांना तुमच्याकडनं करुणेची गरज आहे. पण जेव्हा ते तुमच्या बरोबरीचे होता तेव्हा त्यांना करुणेची नाही तर आदराची गरज आहे. त्यांचं जे विकास आहे, त्याची जी वाढ आहे, ती विकास होत असताना त्यांना स्वीकारणं गरजेचं आहे. ते जसे आहे तसे स्वीकारणं गरजेचं. स्वीकृतीचा अर्थ काय होतो? सहन होत नाही आहे तरी पण स्वीकार. ही तर सहनशीलता झाली. सहन होत नाही आहे, त्रास होतोय तरी पण त्याला सहन करा, स्वीकारा त्याला. ही सहिष्णुता आहे, ही स्वीकृती नाही आहे. स्वीकृतीचा अर्थ काय आहे? जे जसं आहे, कडू आहे नाही कारलं हरकत नाही तरी पण मला मजा वाटते खायला, द्या. ही स्वीकृती आहे. आता पर्याय नाही ना, पाकडं तोंड करून कोणी पण खातोच. ही सहिष्णुता आहे. किती थोडासा फरक आहे बघा. मग आपण आपल्या बरोबरीच्या माणसांना आपण जेव्हा बरोबरीचाच मान देतो तेव्हा त्यांची आपण स्वीकृती आणि आदर करतो. आणि जेव्हा आपण त्यांना आपल्यापेक्षा छोटे आहे असं समजतो तेव्हा सहिष्णुता आणि करुणेची गरज आहे. पण जोपर्यंत तुम्ही सहिष्णुता आणि करुणा दाखवताय तोपर्यंत तुमच्या अहंकाराला वाव आहे. मी सहिष्णुता दाखवतोय ही भावना आतमध्ये कुठेतरी आहे, मी याच्याविषयी करुणा व्यक्त करतोय ही भावना आतमध्ये करणारा कुणीतरी आहे. जोपर्यंत करणारा आहे तोपर्यंत अहंकार आहे. आणि जेव्हा तुम्ही आदर आणि स्वीकृतीचा निर्माण करता तेव्हा तुम्ही बरोबरीची संधी देता, म्हणजे अहंकाराला तुम्ही काय करता? फाटा देता. मग अहंकार शून्यतेचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तुम्ही जर सहिष्णुता आणि करुणा जर ठेवली, तुम्हाला दुसऱ्यावर उपकार केल्याची जाणीव निर्माण होईल, भावना निर्माण होईल. पण तुम्ही जर स्वीकृती आणि आदर जर केला तर तुम्ही समोरच्याला तुमच्या सोबत येण्याची काय देणार आहात? संधी देणार आहात. पहिले हे समजून घेतलं पाहिजे की स्वीकृती आणि आदर कशासाठी द्यायचा आहे. हे आपल्याला मिळण्याविषयी नाही आहे. हाचं जे कोट आहे सद्गुरूंचा, हा आपल्याला मिळावं ह्यासाठी नाही आहे. आपण दुसऱ्याविषयी जो दाखवतो भाव, सहनशीलतेचा भाव दाखवतो. ज्या माणसाकडे सहनशीलता नाही आहे तो पटकन प्रतिक्रिया करतो, तो पटकन तक्रार करतो. मग यावरून तुम्ही उलटं पण समजू शकता, जो पटकन प्रतिक्रिया करतो, जो तक्रार करतो, त्याच्याकडे सहिष्णुता नाही आहे. आणि ज्याच्याकडे सहिष्णुताच नाही आहे तो स्वीकृती का करणार आहे? कारण स्वीकृती ही सहिष्णुतेची पुढची पायरी आहे. म्हणजे सहिष्णुता आणि करुणा ही पहिली पायरी आहे, आणि त्याच्यानंतर स्वीकृती आणि आदर ही दुसरी पायरी आहे. तुम्ही स्वतःला जेव्हा इतरांपेक्षा कमी समजून घेता की मी त्यांच्यापेक्षा कमी आहे किंवा माझं जीवन त्यांच्या सेवेसाठी आहे, तेव्हाच तुम्ही दुसऱ्याचा आदर करू शकता. दुसऱ्याचा आदर आपण केव्हा करतो? जेव्हा तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. महाच अहंकार आहे ना. आपल्यापेक्षा कनिष्ठांवरती रुबाब गाजवणे आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठांच्या विषयी आदर दाखवणे, हा काय? अहंकार. मग आदर कोणाविषयी दाखवला पाहिजे? आदर म्हणजे काय? शब्दामध्ये जो अर्थ आहे आ आणि दर. दर म्हणजे भाव. आपण भाव कोणाला देतो? सगळ्यांना. ज्याच्याकडून आपल्याला फायदा आहे त्याला आपण भाव देतो.
जो आपली काळजी घेतो, जो आपली रिस्पेक्ट करतो, आपण त्यालाच रिस्पेक्ट देतो. बरोबर आहे ना? इंग्लिशमधला शब्द पण किती सुंदर बघा, एक्सपेक्ट आणि रिस्पेक्ट. लक्षात ठेवा शब्द बघा. ज्याच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे त्यालाच रिस्पेक्ट आहे. तसं मराठीमध्ये पण आहे बघा, ज्याच्याकडनं काहीतरी आपल्याला भाव मिळतो, ज्याच्या समोर गेल्यावर आपलं काहीतरी किंमत वाढते, आपल्याला जरा मोठा असल्याची भावना होती, जो आपला अहंकार वाढवतो, त्याच्याविषयीच आपल्याला आदर आहे. हा आदर नाही आहे. मग खरा आदर कोणता आहे? तू जसा आहे तसा मी तुझा आदर करतो. तू कसा आहे असो, माझ्या मनामध्ये सारखाच भाव आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे छोटाला, मोठाला, श्रीमंताला, गरीबाला, सुंदराला, कुरूपाला, या सर्वांविषयी एकच भाव आहे. ही फार गहन अशी गोष्ट आहे. फार खोलात जाऊन आपल्याला तुम्हाला विचार करावा लागणार आहे. सांसारिक मनुष्याला ही गोष्ट समजणं फार अवघड आहे. लक्षात घ्या, बेंटेक्समध्ये सोन्यामध्ये फरक तर वेळेला पण कळतो, परंतु 95 कॅरेट आणि 99 कॅरेट आणि 100 कॅरेट सोन्यामधला फरक फार तज्ज्ञ लागतो त्याला. जर 2 विद्यार्थ्यांना जर सारखे मार्क पडले तर पेपर तपासण्याचा कस लागतो. त्याला जर एकच नंबर काढायचा आहे बघा, जेव्हा 2 खेळाडू सोबतच रेषा क्रॉस करतात तेव्हा फक्त मिनिटांचा संबंध येत नाही, फक्त सेकंदाच येत नाही, मग मिली सेकंदाचा संबंध येतो. सेकंदाचाही 100वा भाग करून मग त्या सेकंदामध्ये कोण किती सेकंद पुढे गेला, 0 पॉईंट किती सेकंद, सूक्ष्म ज्याला आपण म्हणतोय, तसं हे सूक्ष्म स्तरावरचं ज्ञान आहे. हे सामान्य मनुष्यासाठी गोंधळून टाकणारं ज्ञान आहे. बघा, तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची, लहान मुलांच्या पुढे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फळं अशी मिक्स करून टाकली, त्याला सांगितली सारख्या प्रकारची फळं बाजूला काढ, तो लगेच करेल. आणि तीच तुम्ही जर एकच फळ, एकच जातीचं फळ तुम्ही त्याच्यासमोर टाकलं, आता सांगितलं की आकारानुसार वेगळे काढ, तर थोडंसं गोंधळ होईल त्याच्याकडनं. लहाण्यामध्ये थोडं मोठं जाईल, मोठ्यामध्ये थोडं लहान जाईल. आणि आणखीन जर तुम्हाला जर काठिण्य पातळी वाढवायची असेल तर तुम्ही त्याला सांगायचं आहे याच्यामध्ये जे चांगल्या क्वालिटीचं आहे ते बाजूला काढ. आता गोंधळ होणार. आता चांगल्या मोठ्या माणसाचा पण गोंधळ होणार. चांगल्या क्वालिटीचं कसं ओळखायचं? तुमच्याकडे मी जर पैसे दिले, जा सांगितलं बाजार घेऊन या, तर कोणी पण घेऊन भाजीपाला आणायला. का अवघड आहे एवढं? टोमॅटो आण, कांदे आण, वांगे आण, बटाटे आणले. पण मी आता असं सांगितलं की बाजारातून जाऊन उच्च दर्जाचे भाजीपाला घेऊन ये. आता मात्र तुमची काय लागणार आहे? कसरत लागणार आहे, तुमची कस लागणार, बुद्धीचा, निरीक्षणाचा, तुमच्या डोळ्यांचा, तुमच्या त्वचेचा, पंच ज्ञानेंद्रियांचा कस लागणार आहे. मग तुम्ही कसं ओळखणार की याचा दर्जा चांगला आहे? तुम्हाला माहिती तरी आहे का की उच्च दर्जाचा भाजीपाला कसा ओळखावा? आपल्याला माणसं का फसवतात? कारण आपल्याला माणसं ओळखू येत नाही. हॅलो, माणसांचं वागणं, त्यांचं बोलणं, याच्यावरून त्याचा अंदाज येत नाही आणि म्हणून आपण फसतो. बरोबर आहे ना? मग तसंच आहे. या आजच्या कोर्टमध्ये सद्गुरू आम्हाला सांगता की प्रत्येक मानवाला सहिष्णुता आणि करुणा यांची नाही तर स्वीकृती आणि आदर यांची गरज आहे. आज माणसाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सर्वजण आता काय झालेले आहेत? खाऊन पिऊन सुखी आहे. माणसाला सहिष्णुतेची आणि करुणेची गरज केव्हा होती? जेव्हा एक समाज फार उच्च आणि एक समाज फार नीच अशा लेवलला होता, तेव्हा ती शिडीची गरज तेव्हा होती. ही शिडी आहे. सहिष्णुता आणि करुणा ही शिडी आहे, जेणेकरून खालच्या स्तरावरचा जो व्यक्ती आहे, आर्थिक असेल, सामाजिक असेल, तुमच्या बौद्धिक असेल, या कोणत्याही स्तरावरती, राजकीय असेल, या खालच्या स्तरावर वरच्या स्तरावर येऊन सर्वांचा समान स्तर व्हावा, म्हणून सहिष्णुता आणि करुणेची गरज आहे. परंतु आज सर्व माणसं बौद्धिकदृष्ट्या सर्वांना समान शिकण्याची संधी आहे, सर्वांना सर्व व्यवसाय करण्याची संधी आहे, सर्वांना सर्व ज्ञान घेण्याची संधी आहे. आज कुणीही कोणाला जाब विचारू शकतो, ती संधी आहे. आज खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. मग जर अशा प्रकारे आज तुम्ही तुमचा संपत्ती सुरक्षित ठेवू शकता, अगदी गरीब असलात तरी, गरीब आपले 1000 रुपये आणि श्रीमंत आपला कोट्यवधी रुपये सुरक्षित ठेवू शकतो. पूर्वी गरीबाचे पैसे सुरक्षित नसायचे आणि श्रीमंताचे तरी कुठे असायचे?
कोणताही राजा कोणावरही हल्ला करू शकत होता. आजही करू शकतात देश, परंतु तरी त्याला काय आहे, मर्यादा. आता माणसाला माणूस म्हणून किंमत दिली जाते. तुम्ही असंच कोणालाही असं त्रास देऊ शकत नाही. तुमच्या शेजारचेच नाही तर तुमचा देशच नाही तर तुम्ही जगसुद्धा त्याच्यामध्ये उडी घेतं जर तुम्ही चुकीच्या प्रकारे जर मानवाची अवहेलना केली तर. म्हणजे आज माणसाला माणूस म्हणून किंमत तयार झालेली आहे. म्हणून आज गरज आहे ती स्वीकृतीची. आपण एकमेकाला स्वीकारलं पाहिजे ते जसे आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या देशांमध्ये जेव्हा कृष्ण आणि गौरवर्ण ह्याच्यावरून जेव्हा मोठे आंदोलनं झाले, युद्ध झाले भयंकर, त्या युद्धांच्या काळामध्ये एक अस्थिरता निर्माण झाली होती. का? कारण गोऱ्या लोक स्वतःला जास्त श्रेष्ठ समजायचे आणि काळ्या लोकांना ते निकृष्ट समजायचे. तुम्ही मागासलेले आहात असं समजायचं. त्यांना त्यांच्या संधीपासून वंचित केलं जायचं. फक्त तुम्ही रंगाने काळे आहात म्हणून त्यांना स्वीकारलं जात नव्हतं. म्हणजे स्वीकृती महत्त्वाची आहे. मग आपल्या स्तरावर आपण जर बघितलं रोजच्या जीवनामध्ये आज आपण एखाद्याला जवळ करतो आणि एखाद्याला आपण टाळतो. ही कसली स्वीकृती आहे? नाही. एक आपल्याला फार जवळचा वाटतो, एक आपल्याला काय वाटतो, मस्त व्यक्तीच नाही, विषय पण तसंच आहे. काही विषय आपल्याला गोडीचे वाटतात, काही विषय आपल्याला तिरस्काराचे वाटतात. तुमच्याच बाबतीमध्ये तुम्ही विचार करा. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला आनंद होतो ते करताना, ते करावंसं वाटतं. त्याच्यामध्ये सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे झोप. बेडवर कुठेतरी जाऊन पडणं खाली, या शरीराला कुठेतरी पडू देणं बेडवर, ही सर्वात प्रिय गोष्ट आहे आजच्या पिढीची. मग तुम्हाला आडवंच पडायचे, तुम्ही उभे झाले कशाला? तुम्ही 4 पायावर होते ना पहिली, तुम्ही 2 पायावर का आले? असा प्रश्न या प्रकृतीला पडत असेल. हॅलो, माणसाने 4 पाय सोडले पण 4 पायी नाही सोडले. ते काल परवाच्या मिल्क चार्जरच्या PPT ते गाईचे 2 पायवरती पुढे होते आणि ती गाई अशी होती. ते पाहून मला पुढे आश्चर्य वाटलं. जनावराला वाटतं 2 पायावर यावं, ह्या 2 पायाच्या जनावराला 4 पायावर जावं असं वाटतं. सर हे काय? ही प्रगती आहे, ही अधोगती आहे, ही स्वीकृती आहे. निसर्गाने तुम्हाला दिलेलं जे काही मनुष्यरूपी जन्म आहे, त्या मनुष्यरूपी जन्माचा तुम्ही स्वीकार करताय का? हॅलो, आहे का तुमच्याकडे ती स्वीकारता आहे का? नाही. मग तीच समस्या आहे. बरोबर आहे ना? आज आमच्या जीवनामध्ये जर आनंद नाही आहे किंवा एक प्रकारचं समाधान नाही आहे किंवा एक स्थिरता नाही आहे, त्याचं कारण काय आहे? कारण आमच्याकडे स्वीकृती नाही आहे आणि आदर पण नाही. आपण ज्या गोष्टीचा आदर करतो त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण कसं राहतो? संयमित राहतो. कसं राहतो? संयमित राहतो का नाही राहतो? म्हणजे एक सीमा आहे, त्या सीमेच्या आतच राहतो. नको बाबा इकडे. आणि जेव्हा आपण अनादर करतो तेव्हा सीमांना तोडून टाकतो. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की तुम्ही एखादी व्यक्ती असो, एखादं काम असो किंवा तुमचं हे जीवन असो, याचा तुम्ही काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. बऱ्याच जणांना आजही अशी परिस्थिती आहे की बऱ्याच लोकांना आरशापुढे गेल्यावर आपला चेहरा आवडत नाही. नाक, कान, डोळे याच्याविषयी त्यांची तक्रार आहे. तुम्ही एखाद्याला म्हणा, बरं असं तुमचं नाक असं का बरं आहे हो? त्याला असं भयंकर राग येत, ते अवघडच वैतागलेले. तुम्ही त्याला परत सांगा, तुमच्या शरीराच्या आकाराविषयी तुम्हाला काय आहे? तक्रार आहे. म्हणजेच तुम्ही त्याचा आदर करत नाही, कारण तुम्ही स्वीकारच करत नाही ना. मला सांगा, माणसं मेकअप का करता? कारण जे आहे ते पसंत नाही म्हणून त्याची कमी भरून काढता. नीटनेटकं राहणं. तुम्ही मला सर नेहमी मेकअपच्या विषयी का बोलता? त्याचं कारण आहे तुमचं जे अस्तित्व आहे, तुमचं जे ओरिजिनल जे असं नाही ते त्याच्याखाली झाकलं जातं. आणि जी माणसं स्वतःचं जे काही खरं रूप आहे ते झाकून टाकतात, त्यांना नंतर स्वतःची पण ओळख शिल्लक राहत नाही. आणि मग त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं एक द्वेष तयार होतो, एक प्रकारचा माझ्यापेक्षा दुसरा वेगळा का. तो जसा आहे तसं स्वीकारतो. जर तो स्वतःला स्वीकारू शकला तरच तो जगाला स्वीकारू शकतो. हे लक्षात घ्या. मग तुम्ही विचारलात मला की सर स्वतःला स्वीकृती कशी वाढवावी, तर पहिलं जसे आहात तुम्ही त्याला पहिलं स्वीकारा.